शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरेची? सर्वोच्च न्यायालयात सध्या याच प्रकरणाची सुनावणी आहे. शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळावं यासाठी जोरदार युक्तिवाद केला जातोय. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला. तसेच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकावर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती जे.बी. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंची बाजू मांडतायत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल. सिब्बल यांनी सलग या प्रकरणात 6.5 दिवस युक्तिवाद केला. आता सिब्बलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून त्यानंतर शिंदेच्या वकिलाकडून युक्तिवाद केला जाईल. मात्र या 6 दिवसात कपिल सिब्बल यांनी ज्या प्रकारे युक्तिवाद केला त्यामुळे वातावरण ठाकरेंच्या बाजूने फिरल्याचं म्हणलं जातंय. सिब्बलांचे युक्तिवाद गेम चेंजर ठरून शिवसेना पक्षांचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल असे दावे केले जातात. पण हे दावे नेमके कशाच्या आधारे केले जातात? कपिल सिब्बल यांनी मांडलेले कोणते 8 मुद्दे गेम चेंजर ठरू शकतात? यामुळे शिंदेच्या हातून शिवसेना जाऊ शकते का? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. कपिल सिब्बल यांनी मांडलेला पहिला मुद्दा आहे राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष. हा या प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा युक्तिवाद आहे. राजकीय पक्ष म्हणजे काय? तर मुख्य मूळ पक्ष. याची नोंदणी निवडणूक आयोगाकडे असते. यात पक्षाचे नोंदणीकृत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांची संघटनात्मक रचना यांचा समावेश असतो. पक्षाचा व्हीप कोण असेल, पक्षाचा नेता कोण असेल आणि पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल हे ठरवण्याचा मूळ अधिकार राजकीय पक्षाला असतो. विधिमंडळ पक्ष म्हणजे काय? तर हा केवळ त्या पक्षाच्या चिन्हावर आणि नावावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा म्हणजेच आमदार किंवा खासदारांचा गट असतो. हा गट केवळ विधानसभा, लोकसभा आणि इतर सभागृहापुरता मर्यादित असतो. आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे की विधिमंडळ पक्ष हा पक्षापेक्षा मोठा असू शकत नाही. फक्त बहुसंख्य आमदार एकत्र आले म्हणजे ते मूळ राजकीय पक्ष ठरत नाहीत. सिब्बल यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने फक्त विधिमंडळात कोणाचं बहुमत या आधारे सगळा पक्ष एकनाथ शिंदेच्या ताब्यात दिला. जनतेने आमदारांना पक्षांच्या चिन्हावर निवडून दिले, त्यामुळे ते मालक होऊ शकत नाही. विधिमंडळ पक्ष हा मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकत नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. सिब्बल यांचं म्हणणं आहे की जर विधिमंडळ पक्षालाच मूळ पक्ष मानलं गेलं तर भविष्यात पैशांच्या किंवा सत्तेच्या जोरावर कोणताही बहुसंख्य आमदारांचा गट मूळ पक्ष ताब्यात घेऊ शकतो. त्यामुळे लोकशाहीतील राजकीय पक्ष ही संकल्पनाच नष्ट होईल. कपिल सिब्बल यांनी मांडलेला दुसरा मुद्दा संघटनात्मक बहुमत. सिब्बल यांचा दावा आहे की उद्धव ठाकरेंकडे संघटनात्मक बहुमत होतं, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. शिवसेनेच्या मूळ घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी ही पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील एकूण 14 सदस्य होते. या 14 पैकी तब्बल 12 सदस्य उद्धव ठाकरेंच्या बाजूने भक्कमपणे उभा होते. शिंदे गटासोबत राष्ट्रीय कार्यकारिणीतले फक्त 2 सदस्य गेले होते. ते सदस्य होते गजानन कीर्तीकर आणि आनंदराव अडसूळ. याशिवाय प्रतिनिधी सभेचा पाठिंबाही उद्धव ठाकरे यांना होता. पक्षाची धोरण आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या प्रतिनिधी सभेत देशभरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असतो. प्रतिनिधी सभेच्या एकूण 282 सदस्यांपैकी 225 पेक्षा जास्त सदस्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला होता. एवढेच नाही तर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात आणि न्यायालयात तब्बल 20 लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. तर शिंदेच्या गटाकडे फक्त 4.5 लाखाच्या आसपास प्राथमिक सदस्य होते. आता ही संख्याबळ असूनही निवडणूक आयोगाने ठाकरेंच्या विरोधात निकाल का दिला? तर आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये आपल्या अंतिम निर्णयात नमूद केलं की ज्या प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी ठाकरेंच्या बाजूने मतदान केलं त्या सदस्यांनी नॉमिनेट करण्याचे अधिकार खुद्द पक्षप्रमुखाकडेच होते. त्यामुळे या रचनेत पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव होता. म्हणून आयोगाने त्या आधारे ठाकरेंच्या बाजूने निर्णय द्यायला नकार दिला. त्यालाच काउंटर करताना कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा मांडला. कपिल सिब्बल यांनी मांडलेला तिसरा मुद्दा आहे की निवडणूक आयोगाचा अधिकार क्षेत्र. निवडणूक आयोगाने शिवसेनेत पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव होता असं म्हटलं. यावर युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की एखाद्या पक्षाची अंतर्गत घटना कशी असावी, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक आयोगाला पक्षाची घटना लोकशाही विरोधी वाटत असेल तर आयोग दुरुस्ती सुचवू शकतो किंवा पक्षाची नोंदणी नाकारू शकतो, पण त्या आधारे मूळ पक्षच बंडखोर गटाला बहाल करू शकत नाही. हे निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचं आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा आहे. सिब्बल यांच्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की निवडणूक आयोग हा फक्त आमदारांची डोकी मोजणारा आयोग नाही. पक्षांची मूळ संघटना आणि घटना जिवंत असताना आयोगाने त्याकडे पण दुर्लक्ष केलं.
आयोगाने फक्त आमदारांच्या संख्येच्या आधारे नाव आणि चिन्ह बंडखोर गटाला सोपवलं. हा निवडणूक आयोगाच्या अधिकारांचा गैरवापर आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. कपिल सिब्बल यांनी मांडलेला चौथा मुद्दा आहे की शिवसेनेची पक्षघटना. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेल्या निकालात म्हटलं होतं की शिवसेनेची 2018ची दुरुस्ती केली घटना त्यांच्या अधिकृत रेकॉर्डवर उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 29 नुसार कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या घटनेत पदाधिकाऱ्यामध्ये किंवा नियमात बदल केले तर त्याची अधिकृत माहिती निवडणूक आयोगात वेळेत देणं बंधनकारक असतं. आयोगाने आपल्या निर्णयात म्हटलं होतं की 2018 मध्ये शिवसेनेने आपले घटनेत जे बदल केले होते त्याची रीतसर आणि अधिकृत नोंद आयोगाच्या रेकॉर्डवर केली गेली नव्हती. घटनेतल्या बदलीसंबंधीचे आवश्यक दस्तावेज निवडणूक आयोगाकडे आधी किंवा या वादाच्या सुनावणी दरम्यानही योग्य प्रकारे सादर केले गेले नाहीत, असं आयोगाचं म्हणणं होतं. निवडणूक आयोगाच्या या दाव्याला उत्तर देताना कपिल सिब्बल यांनी थेट कागदपत्र दाखवली. सिब्बल यांनी कोर्टासमोर 4 एप्रिल 2018ला निवडणूक आयोगाला सादर केलेलं पत्र मांडलं. या पत्राची अधिकृत पोचपावती म्हणजेच पत्र जमा केल्याचा पुरावा ठाकरेकडे आहे, हा दावाही कपिल सिब्बल यांनी केला. जर आयोगाला काही शंका होती तर त्यांनी ठाकरेकडे किंवा पक्षाकडे स्पष्टीकरण मागायला हवं होतं. आयोगाने हे न करता थेट पक्षाची घटनाच डावलली. आयोगाने हे जाणून बुजून केलं, असा आरोप सिब्बल यांनी केलाय. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी स्वतःहून शिवसेनेची 1999ची घटना कशी काय काढली, हा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जर 2 गटात वाद असेल तर पक्षांतराच्या आधी जी घटना लागू होती तीच घटना मांडली पाहिजे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी सुरुवातीला 2018च्याच घटनेचा आधार घेतला होता. शिंदे गटाने कोर्टात कधीही 1999ची घटना सादर केली नव्हती. मग विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा संदर्भ घेऊन स्वतःहून 1999ची जुनी घटना कशी काय लागू केली, हा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. कपिल सिब्बल यांनी मांडलेला 5वा मुद्दा आहे बंडखोरीच्या पहिल्या दिवशीची स्थिती. 2022 मध्ये जेव्हा शिवसेना पक्षात बंडखोरी झाली तेव्हा पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासोबत फक्त 16 आमदार होते. सिब्बल यांचा युक्तिवाद आहे की न्यायालयाने, राज्यपालांनी किंवा निवडणूक आयोगाने या वादाचा विचार करताना पहिल्या दिवशी काय परिस्थिती होती, म्हणजे डे 1 स्टेटस काय होतं, हे गृहीत धरलं पाहिजे. पहिल्या दिवशी शिंदे गटाकडे फक्त 16 आमदार होते. हे 16 आमदार मूळ राजकीय पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या विरुद्ध गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे हे पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्याच दिवशी अपात्र ठरायला हवे होते, असा युक्तिवाद सिब्बल यांचा आहे. याला जोडून सिब्बल यांनी सत्तेच्या आकर्षणाचा मुद्दा मांडला. पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे सोबत फक्त 16 आमदार असताना हळूहळू ही संख्या वाढून 40 आमदारावर गेली. सिब्बल यांचा युक्तिवाद आहे की इतर 24 आमदार शिंदे गटात सामील झाले का, तर ते सत्तेच्या आकर्षणामुळे, मंत्रिपदाच्या लोभाने किंवा कारवाईच्या भीतीपोटी. सिब्बल यांचं म्हणणं आहे की जर पहिल्या दिवशी बंडखोरी करणारे 16 आमदार अपात्र ठरले असते तर बाकीचे 24 आमदार कधीच तिकडे गेले नसते. पहिल्या दिवशी झालेल्या या बेकायदेशीर कृतीला जर नंतर एकत्र आलेल्या आमदारांच्या संख्याबळांचे संरक्षण दिलं गेलं तर पक्षांतरबंदी कायद्याच्या उद्देशच संपून जाईल, हा युक्तिवाद सिब्बल यांचा आहे. कपिल सिब्बल यांनी मांडलेला 6वा मुद्दा आहे की शिवसेनेचा मुख्य नेतेपदाचा. सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्या मुख्य नेतेपदाला थेट घटनाबाह्य आणि असंवैधानिक ठरवलंय. सिब्बल यांचा युक्तिवाद आहे की शिवसेनेच्या मूळ घटनेनुसार पक्षातलं सर्वोच्च पद शिवसेना पक्षप्रमुख हेच आहे. पक्षाच्या अधिकृत रचनेत मुख्य नेते नावाचं कोणतंही पद अस्तित्वात नव्हतं. शिंदे गटाने स्वतःच्या बैठकीत हे नवीन पद तयार केलं, जे पक्षाच्या मूळ घटनेचा भंग करणार आहे. सिब्बल यांचं म्हणणं आहे की पक्षप्रमुखांना डावलून समांतर पद निर्माण करणं बेकायदेशीर आहे. एकाच राजकीय पक्षात पक्षप्रमुखाचे अधिकार अमान्य करून किंवा त्यांना डावलून परस्पर मुख्य नेते असं नवीन पद तयार करणं आणि त्याद्वारे पक्षाचे निर्णय घेणं हे पूर्णपणे घटनाबाह्य आहे. पक्षाचे धोरण किंवा पद बदलण्याचा अधिकार फक्त पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला किंवा प्रतिनिधी सभेला असतो. या दोन्हीचा पाठिंबा उद्धव ठाकरे यांना होता, हा सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. कपिल सिब्बल यांनी म्हणले की पक्षांतरबंदी कायद्यानुसार सभागृहातल्या आमदारांचा पक्ष, आमदारांचा गट पक्षांच्या मूळ संघटनेवर किंवा पदावर ताबा सांगू शकत नाही. बंडखोर आमदारांनी एकत्र येऊन स्वतःचा एक मुख्य नेता निवडणं आणि त्या नेत्याने स्वतःला मूळ पक्षाचा प्रमुख घोषित करणं हे पक्षांतरबंदी कायद्याच्या मूळ हेतूला तडा देणार आहे, असं सिब्बल यांचं म्हणणं आहे. येथे सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले. सिब्बल यांचं म्हणणं आहे की शिंदे गटाने तयार केलेल्या या मुख्य नेतेपदाला विधानसभा अध्यक्षांनी दिलेली मान्यता कायदेशीरदृष्ट्या चुकीची होती. अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्षाचा म्हणजेच संघटनेचा विचार न करता फक्त एका गटाने स्वतःहून बनवलेल्या बेकायदेशीर पदाला अधिकृत मानलं, हे चुकीचं आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांचा आहे.
कपिल सिब्बल यांनी मांडलेला 7वा मुद्दा आहे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार क्षेत्र. कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेचा निर्णय देताना मांडलेल्या मुद्द्याकडे कोर्टाचं लक्ष वेधलं. राहुल नार्वेकर म्हणाले होते की पक्षात फूट पडली असताना फक्त पक्षप्रमुखाचा निर्णय हा संपूर्ण पक्षाचा निर्णय मानला जाऊ शकत नाही. हा मुद्दा खोडून काढताना कपिल सिब्बल म्हणाले की उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख आहेत. त्यांनी ज्या आमदारांच्या नियुक्त्या केल्या, निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढल्या गेल्या. असं असताना विधानसभा अध्यक्ष पक्षप्रमुख म्हणून त्यांची मान्यता कशी काय नाकारू शकतात? आपला दावा सिद्ध करण्यासाठी कपिल सिब्बल यांनी सुभाष देसाई खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आधीच सर्व बाबी स्पष्ट केलेल्या असताना अध्यक्षांनी 2018च्या पक्षाच्या घटनेकडे आणि नेतृत्वाकडे दुर्लक्ष करून 1999ची घटना का ग्राह्य धरली? निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरील जुन्या घटनेची तपासणी करण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना कोणी दिले? सुभाष देसाई खटल्यात न्यायालयाने जर 2 विरोधी गटांनी पक्षाच्या घटनेच्या वेगवेगळ्या प्रती सादर केल्या तर पक्षात फूट पडण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे जी घटना सादर केली होती तीच विधानसभा अध्यक्षांनी ग्राह्य धरणं आवश्यक आहे असं स्पष्ट केलं होतं. पण या प्रकरणात पक्षाच्या घटनेच्या 2 वेगवेगळ्या प्रती अस्तित्वातच नव्हत्या. 2018च्याच घटनेवर सगळं काही अवलंबून होतं. दोन्ही गटांच्या संमतीने जी घटना आयोगाकडे सादर करण्यात आली होती ती 2018चीच पक्षघटना अध्यक्षांनी विचारात घ्यायला हवी होती असं कपिल सिब्बल म्हणाले. यांच्या या युक्तिवादाने विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहे. कपिल सिब्बल यांनी मांडलेला 8वा मुद्दा आहे शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा. सिब्बल यांनी 19 ऑगस्टच्या युक्तिवादात एक मोठी मागणी केली. ते म्हणाले, जर धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळू शकत नाही तर ते कोणत्याही गटाला देऊ नये. त्याऐवजी ते चिन्ह गोठवून टाकलं जावं. शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याच मालकीचं आहे असा निर्णय न्यायालयाने द्यावा. तसेच शिंदे गटाने चिन्हाचा केलेला वापर बेकायदेशीर असल्याने धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवण्यात यावं अशी पर्यायी भूमिका सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडली. सिब्बल यांनी न्यायालयात मुद्दा मांडला की शिंदे गटाने अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना धनुष्यबाण चिन्हाचा वापर केला, जो एक प्रकारे अनधिकृत ताबा आहे. कपिल सिब्बल यांनी ऐतिहासिक क्योतो होलोहन आणि कर्नाटक खटल्यांचा संदर्भ देत सांगितले की संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा मुख्य उद्देश हा पक्षांतराचा पाप ठेचून काढणं हा आहे. जर तुम्ही विधिमंडळातल्या आमदारांच्या पाठबळाच्या आधारे पक्षांतराला मान्यता दिली तर भविष्यात अशा बंडखोरीला आणि पक्षांतराला खतपाणी घातलं जाईल. शिंदे गटाने एका बेकायदेशीर कृतीच्या जोरावर स्वतःची वैधता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार म्हणजे एखाद्याने सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकाम करायचं आणि वर्षानुवर्षे ते बांधकाम उभं असल्यामुळे त्याला कायदेशीर मान्यता मागायची असा हास्यास्पद प्रकार असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. इथे सिब्बल यांचा चिन्ह गोठवण्याचा युक्तिवाद गेम चेंजर ठरू शकतो. कारण एकनाथ शिंदे गटाची खरी ताकद ही त्यांना मिळालेलं अधिकृत धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने चिन्ह गोठवलं तर शिंदे गटाचा अनधिकृत राजकीय फायदा तात्काळ संपुष्टात येईल. धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या 50 वर्षांच्या इतिहासाची ओळख आहे. हे चिन्ह बंडखोर गटाकडे राहण्यापेक्षा ते गोठवलं जाणं ठाकरे गटांसाठी राजकीयदृष्ट्या कमी नुकसानीचं आहे. ठाकरे गटांचे खासदार अरविंद सावंत यांनी सुद्धा सिब्बल यांच्या भूमिकेत समर्थन केले. धनुष्यबाण आम्हालाच मिळावं ही आमची मुख्य मागणी आहे, मात्र तो आम्हाला मिळणार नसेल तर शिंदे गटालाही मिळू नये आणि तो गोठवला जावा असं सावंत यांनी स्पष्ट केलंय. थोडक्यात काय तर सिब्बल यांनी मागच्या 6.5 दिवसात सर्वोच्च न्यायालयात केलेल्या युक्तिवादाने ठाकरे गटाची बाजू चांगलीच मजबूत झाल्याचं दिसतंय. सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. त्यामुळे आता शिंदे गटाचे वकील त्यांच्या या युक्तिवादाला कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे गेम चेंजर ठरतील का? शिंदेच्या हातून खरंच सेना जाईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.